मारणी करणे, बाहुली बनवणे, लिंबू फिरवणे, सुया टोचणे तर भारतामधल्या काही प्रसिद्ध गोष्टी आहेत. पण आता काय झालंय, कर्नाटक मधल्या चिकाबुलापूरमध्ये एक 65 वर्षाची महिला आहे आणि तिचं तिच्या भावासोबत काही प्रॉपर्टीसाठी केस चालू आहे सिव्हिल कोर्टामध्ये. 9 जुलैला त्या कोर्टाची तारीख होती, सुनावणी होती. म्हणून त्या बाईने काय केलं, 10 वाजता कोर्ट ओपन होणार होतं. ती गेली 9:40ला कोर्टामध्ये आणि जी जजची खुर्ची असते तिथे पांढऱ्या मोहऱ्या कुंकू टाकून काय तंत्रमंत्र फिरवून काय काळं मॅजिक करायचंय ते करून ती निघून गेली. आता कोर्ट चालू व्हायच्या अगोदर तिथला स्टाफ आला आणि सगळं चेक करत होतं. तेव्हा तिथं काहीतरी विचित्र दिसले कुंकू वगैरे, तर त्यांना डाऊट आला आणि मग त्यांनी सीसीटीव्ही चेक केली तर ह्या बाईचा सगळा प्रकार उघडकीस आला. तिची सुनावणी होती 2 वाजता कोर्टामध्ये. तेव्हा ती बाई जेव्हा कोर्टामध्ये आली तेव्हा पोलिसांनी तिला पकडलं ब्लॅक मॅजिक ऍक्ट मध्ये आणि तिला 14 दिवसाची जेल झाली. हे प्रकरण बघून मी थोडीशी शॉक पण झाले. त्या बाईवरती दया पण येते आणि थोडंसं हसू पण येते. प्रकरण जेवढं छोटं वाटतंय तेवढं खूप मोठं शॉकिंग आहे. बाईने स्वतःची तर बुद्धी वापरली नसेल. हे प्रकरण काळं मॅजिक कुणीतरी बाबा भामट्यांनी तिला असं गाईड केलं असेल, असं त्यांनी मस्त पैसा हिच्याकडनं लुटला असेल, तुला तुझ्या साईडने रिझल्ट देईल वगैरे म्हणून हे छोटं प्रकरण आहे. त्याच्यापेक्षा मोठे भयानक प्रकरण सुद्धा होतात. जर श्रद्धेला लोक बळी जातात. स्वतःला न्याय मिळवायला गेली होती तिला स्वतःला 14 दिवसाची जेल झाली. वाईट वाटते पण इट्स व्हेरी शॉकिंग.